अनिल परब यांनी माफी मागावी आणि म्हणून सत्ताधारी विधान परिषदेमध्ये आक्रमक झाले होते। प्रवीण दरेकर आणि शंभूराज देसाईंनी परबांनी माफी मागावी अशी मागणी केली। यावर संभाजीराजेंचा मी अवमान करू शकत नाही, माफीचा प्रश्नच नाही असं अनिल परबांनी म्हटले। संभाजी महाराजांचा अवमान, त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं, या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी, त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी, अशा प्रकारची मागणी माझी सभापती महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून आहे। सभापती महोदय, या कामी त्या ठिकाणी दिलगिरी परब साहेबांनी माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे। शंभूराजे हे माझा दैवत आहे। शंभूराजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही, ते माझं दैवत आहे। यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभूराजेंचं नाव पण छापलेलं नाहीये, त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे। सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा। काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली, हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। त्यांना श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत?